हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर हा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ होता, थोडासा उशिरा आलेला आहे. सुरुवातच मी गॅस शेगडी पूजनापासूनच मी केली होती. तर इथे देव पण उजळली होती, म्हणजे देव घासली होती मी. सगळं देवपूजा वगैरे झालेलं होतं माझं आवरून. अक्षय तृतीया म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशी कुठलीही पूजा, जप, ध्यान किंवा हवन वगैरे पारायण केलेलं ना, हे म्हणजे असं फळाला जातं असं म्हणतात. आणि त्यातल्या त्यात संकल्पसहित केलं तर आपल्या मनाच्या इच्छासुद्धा पूर्ण होतात बरं का. तर मी काही तेवढं नाही केलं, कारण घरात लेकरं वगैरे असल्यामुळं फक्त मी नैवेद्य वगैरे केला आणि तर्पण केलं पित्रांची पण सेवा ह्या दिवशी केली जाते आणि खास करून लक्ष्मी नारायण यांची सुद्धा सेवा केली जाते. तर मी पूर्ण म्हणजे नैवेद्य होईपर्यंत किंवा पूजा वगैरे होईपर्यंत मी लक्ष्मी नारायणांचा मंत्र वगैरे लावलेला होता. आणि हे पहा म्हणजे हळदी लेपन वगैरे त्या दिवशी केलेलं होतं. तर ह्या दिवशी कुठलीही सेवा वगैरे केलेली ना, ते म्हणजे क्षय होत नाही, म्हणजे ना ते अक्षय असं राहत असतं बरं का. म्हणजे त्याचं खूप चांगलं असं पुण्य फळ भेटत असतं. तर इथं मी पुरणाचं नैवेद्य करत होते. तर आंबे सर्वांनाच आवडतात, मला तर फार आवडतात बरं का. तर इथं मी काय पूर्ण असं म्हणजे दाखवणार नाही आहे स्वयंपाक वगैरे केलेलं. डायरेक्ट मी बनवायलाच टाकले आणि थोडंसं परत शूट घेतला, कारण लेकरं खुशी डुगूना इतकं मधी करतात ना, तर त्याच्यामुळे मग तिकडेही लक्ष द्यावं लागतं. त्या दोघांचं भांडण लागतं, खेळता खेळता अचानक भांडण करतात. तर म्हणून म्हटलं इथं थोडंसं मसाला वगैरे तळत होते मी. कट वगैरे काढलेली होती. पुरण माझं शिजून झालेलं होतं सगळं. हे पहा, पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं मी. आता फक्त पापड आणि भजे तळायचे माझे राहिलेले होते. तर भजे आणि पापड तळून घ्यावं म्हटलं, कारण ते नैवेद्य वगैरे परत म्हणजे छोटे छोटे देवांपुरते आणि पितरां म्हणजे माझे सासरे, तर त्यांच्यासाठी मला ते नैवेद्य बनवायचं होतं. आणि पित्र पण जो घालतात ह्या दिवशी मी पण घातलं होतं. म्हणजे सासऱ्यांचं एक पित्र आहे, जे की ते वारले होते, तर त्यांच्या मुलाला आम्ही पित्र ठेवले आणि त्यांची आई पण आलेल्या होत्या. तर ते पाहुण्यामधलेच आहेत, तर आईची मैत्रीण होत्या. त्यामुळे ह्यांनी गेले होते त्यांच्या घरी, मग त्यांनी पण बोलावून आणलं. तर हे पहा, इथं ह्यांनी म्हणजे हे माझे सासरे आहेत. तर नेहमी ह्यांच्या हातानेच मी पूजा करून घेते. दिवा पाणी वगैरे ठेवून 1-2 अगरबत्ती लावते आणि असं अंगठ्याने गोल फिरवून 3 वेळेस ते नैवेद्य दाखवायचं असतं. आणि वरती हे नैवेद्य गाईला किंवा वरती स्लॅबवरती दक्षिण दिशेला म्हणजे ठेवायचं असतं, दक्षिण दिशेला तोंड करून. तर वरती कावळा तर खातो, नाही जर खाल्लं तर मग गाईला पण ठेवू शकतात बरं का. तर हे पहा, हे नैवेद्य वगैरे दाखवत होते. तर पितृस्तुती हे पण म्हणतात बरं का. ह्या दिवशी मी मोबाईलवरती लावून दिलेले होते. तर आता हे नैवेद्य घेऊन ह्याने चाललेले होते वरती स्लॅबवर. तर बरोबर 12 वाजता असं नैवेद्य ठेवायचं असतो वरती. म्हणजे 12 वाजून थोडंसं 5-6 मिनटं पुढे गेले ना, तर ते नैवेद्य वरती ठेवून द्यायचा असतो. आणि नेहमी पाण्याने तर्पण करायचं असतं ते. म्हणजे पितृदेवांना नेहमी पाणीसुद्धा म्हणजे ठेवलं जातं बरं का. खूपदा मी पण ऐकलेलं आहे. तर वरती नैवेद्य वगैरे ठेवताना खुशीला बघा, म्हणजे तिला फार आवड आहे बरं का, असं काय करायलेत काय नाही बघायची. तिला म्हणजे खूप आवड आहे. नका दाखवू तेवढं गोल फिराय इतकं, हे म्हणजे ते नका ना दाखवू नाव वगैरे डुगू, फक्त असं दाखवा असं. हे लुटायलेत मामाला अक्षरशः रोजच. मामाला फक्त स्विमिंगला नाही म्हणायचं आणि येताना मामाला असं लुटायचं अक्षरशः. मला वाटतं तुम्ही पोहायला जात नाहीत ह्या गोष्टीसाठी, खदाडला. पण तुम्ही खदाडूनच गेला होता, जेवण करूनच गेला होतात ना तुम्ही. तू बघू, तू काय आणलंय बघू. हे काय, दोघांनी मला थोडं थोडं द्यायचं. तर असं स्विमिंग वगैरे हे लेकरं करून आले होते. जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी प्लॅन ठरवला होता की थोडंसं बाहेर जाऊन
म्हणजे चांदी किंवा आपलं पितळ तांबे ह्या दिवशी काहीतरी असं खरेदी करतात असं म्हणतात बरं का. तर मला चांदीची अंगठी घ्यायची होती, परंतु इतकं असं वातावरण बिघडलं ना अचानकच, इतका पाऊस, इतकं वारं वावदान सुटलं होतं ना, अक्षरशः गारांचा पाऊस तुळजापूरमध्ये पडला होता अक्षय तृतीयेला. तर डुगूनी म्हटलं की मामी मला स्लॅबवरती जायचं आहे, चला स्लॅबवरती म्हटले डुगूनी. तर हे पहा पळवत पळवत स्लॅबवरती आणले होते. तर किती त्यांनी पण एन्जॉय करायला येत पहा मस्तपैकी. आणि तुम्ही पाहू शकता ढग वगैरे, अक्षरशः इतकं असं म्हणजे थंड प्रसन्न असं वाटत होतं ना, परंतु फार असं म्हणजे हे पहा डुगू कसं दाखवत होते मला की मामी इकडं पण कॅमेरा दाखवा माझ्याकडे, इकडे किती दूर आहे बघा असं करत. तर आभाळ वगैरे दाखवा, इकडे दाखवा तिकडे दाखवा. डुगूचं म्हटलं डुगू आता तुम्हीच व्हा म्हटलं कॅमेरामन आणि माझा व्हिडिओ काढा असं म्हटलं. तर पहा डुगूने माझा व्हिडिओ कसा एकदम अंधुकच काढलेला आहे. तर असं तितकं म्हणजे इतकं प्रसन्न पण वाटत होतं ना. आणि अचानकच पाऊस आला आणि आम्ही खाली गेलो. तर पाहू शकता तुम्ही इथं पाऊस चालू झालेला होता आणि गारा पडत होत्या. तर डुगू मला ते गारा उचलून दाखवत होते. तर असो माझी ह्या दिवशी पूजा सेवा वगैरे म्हणजे खूप भरपूर छान झालेली होती. आणि मला फक्त बाहेर जाऊन काही तर छोटीशी खरेदी करायची होती. तेवढंच माझं म्हणजे राहून गेलं. आता पाहूयात नेक्स्ट टाईम कधीतरी आता. तर असं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.